श्री स्वामी समर्थ. 2 दिवस झालं सून गेल्याने, पण आहे ना आली नाही ती. आता एक कामच करते. आता आले ना सांगतेस तिला. आणि तिथं तिचा नवरा पण म्हणतोय आज येईन उद्या येईन, आज येईन उद्या येईन. दोघं पण घरातून जातात. सकाळचं ते जातो ऑफिसला, रात्रीचं येतो 8 वाजता. त्याच्यासाठी परत जेवायला वाढायचं, मग झोपायचं. गेली सून पण गेली माहिती. आणि करायचं तर करायचं काही नाही, कारण तर काही फायदा आहे. आज आहे ना पोरगा आला ना, पोरायला सांगते सुनाचं नाव. मग बघते सून कशी जाते बाहेर. कुठं सून जाऊन द्या तर काही ना नवऱ्या सोबतच जाणार अशी साईड करते. आता ती आली ना सांगतेच नवऱ्याला नाव. पण आहे ना साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. मस्त नाचणार, ती बसणार भांडत. एकदाचं माझं तर जीवाचं ताप जाईल. मस्त जेवायला भेटेल, पाय चोळायला भेटेल, सगळंच एकदम. ती आली तर मला भेटेल, नाही तर मला जेवण बनवते, मला स्वतः काहीच नाही. पण पोरगं पण म्हणले आली तर बरंच आहे. अजून आली नाही, यायची का नाही. काय आते बरं आहे का? कशाचं बरं, 8 दिवस म्हणून 1 दिवस राहायचं म्हणून 9 दिवस राहायला गेली. आज असतोय कशाला राहायला गेली का. आता थांब, तुला बघ आता कवा जाऊन देते का मी घराच्या बाहेर. आता बसू नको. आली जरा सासूला चहा बनव. जेव्हा येते फक्त बसत असते. कवा तर सासूची काळजी करत जा. 1 दिवस म्हणून 8 दिवस राहायला गेली. आमच्या इथं कार्यक्रम होता, बहिणी आल्या नव्हत्या म्हणून थांबले होते मी. ती काय मला ऐकायचं नाही. जा चहा बनव. पाया पडते मी घरात ते बाहेर. नको नको एवढा नको करू. काम पडला ते कर. आणि हे ना लवकर मला चहा बनवून दे. घर आते देते, आधी पाणी द्या. पाणी देते, चहा देते. काय पाहिजे तुम्हाला खायला सांग. खायला नको, फक्त चहा बनव आणि पाणी दे. होय. काय बनवते? लवकर स्वयंपाक करून लवकर मला चहा आणा. आमची बाई काय? काय आजकालच्या सुनांचं खरंच नसतं बाबा. सुन बाळा अगं लवकर येते चहा घेऊन. आली आली आते आली. बाजांचे जाऊ कबूल. दे, नको तुला नखायला. जा आता झाला जेवायला. चांगलीची. झालाय. आता काय करू आते भाजीवर? एक काम करायचं, ती वडा बनव आपलं. हा मस्त. आजकाल सुनांना हे खायचं नव्हतं काही. काय आणतं ना त्रास, काय चक्रा, काय केस खोलतात, काय वेण्या बांधतात. काय खायला असतं असं साडी सिंपल साडी घ्यायची. सुन बाय तिकडे जेवणाचं ताट ठेव. जेवणाचं ताट ठेव आणि इकडे. काय वाटते? एक काम कर, मला पाणी दे. सारखं नाचू जावं माणसाला. सून आहे तुझ्या घरातली. सासू एक आईकडे माझ्या आली. तिथे पाणी आणि जा. त्याच्या डोक्यावर पदर घेत जा. आता आहे का पेशंट पदर घ्यायची? पेशंट आहे आता पदर घ्यायची. ड्रेस घालते त्या बाया, मला साडी वेचवायला. गपचूप खायला तू. सासू काय का असं घ्यायचं गपचूप. मी आता उद्या ड्रेस आणायला जाणार आहे. कशी जाते बघते ती, कुठं जाऊन नाही टी जाणार. शर्ट पॅन्ट आणणार आहे मला घालायला. तुला चालणंच नाही देणार घराच्या बाहेर आज. मी आणणार आहे का कपडे मला. ऑनलाईनवर मागवते मी आता सार मॅक्स आणि सगळं मागवते. डिलेटच करते की तुझं ऑनलाईन फोनलाईन. बाहेर गेल्यावर बाहेरच जाऊन नाही देणार तर का ती येते बरोबर इथे.
मैत्रिणीकडे जाईन, मैत्रिणीला म्हणे तुझी मन आणून पण ते घरात बाहेर कसं जाणार कुलूप लावल्यावर? मैत्रिणी आल्या मला उघडायला लागत. तुमच्या मैत्रिणी आल्यावर तुम्ही कसं उघडता? आमच्या मैत्रिणीला लगवय तिथं बसता गप्पा टोकत. तुझी सून कसली, माझी सून कसली बोलत बसता. माझी मैत्रीण आल्या मला नको बोलता. तुम्हाला काय काम आहे ते म्हातारी बायाचं? गप्प बाहेर साडण्यासाठी. नाही बाई, मी ड्रेस घालून उद्या बस. आता तर पदर घ्या थोडस डोकं. तो कोण पाहुणे येणार आहे का तुला? हा येणार आहे. आणि लेख का यायची तुमची लेख? तिथं मला त्रास ते आल्यावर तर मी जाईन गावाला निघून महिनावर. ती अजून 8 वर्ष नाही येणार. मी आईला गाणे चांगलं चांगलं करून मायली की कवा चांगलं चांगलं करून मी गेल्यावर खातो. सुनायला म्हणते आई आहे ना माझं डोकं चोरून नंतर माझं पाहिजे. काय वाटत्या काय काम आहे सांगा मला जीवन बनवून. थोडस डोकं दाबक. हळूहळू कर. लय ताप आहे बाया, सासाचा लय ताप असते. म्हणजे काय? झोपी गेली तर बरं होईल, माझं तर जीवन शांत डोकं तरी माझं दुखायचं. आते 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 गेले No, 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 no.